नदी आणि त्याच्या काठावरील शहरे यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं नदी आणि शहरांमध्ये. तर चला हे कन्फ्युजन दूर करूया छोट्या ट्रिकसह. बघा, मागील माझ्या धरणांच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मुळा आणि मुठा हे पुण्यामधले एक मोठे हॉटेल आहेत, असं लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, भीमा ही एका मुलाची आई, मुलगा होता राज, ही पंढरपुरामध्ये राहत होती. आता पंढरपुरामध्ये मोठा पूर आला म्हणून ही कुठे गेले, नगरामध्ये गेले. तिथे कुठे तिचा मुलगा राहतो, त्याचं नाव आहे राज. राज कुठे राहतो, नगरामध्ये, म्हणजेच राजगुरुनगर. ठीक आहे. आता बघा, करहा आणि जेजुरी बारामती. बघा, जे पण नवीन जोडपे असतात ना, ते सगळे जेजुरीला जातात, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आता 12 पायऱ्या चढून ते जेजुरीला जातात असं लक्षात ठेवायचं आहे. आणि डोक्यावर काय करतात, करहा घेतात. काय घेतात, करहा घेतात. ठीक आहे. आता बघा, धाम आणि पवनार. गावाकडची मुलं असतात ना, त्यांना नेहमी आईवडील सांगतात की पूर आलेल्या पाण्यामध्ये पोहू नका, पोहू नका. म्हणतात थांब, धाम, थांब. पण ते काय म्हणतात, पवनार. काय म्हणतात, पवनार. ठीक आहे. गावाच्या भाषेमध्ये एक लक्षात ठेवायचं. आता बघा, जिकडे जिकडे धूळ असते, पांढरा आणि धुळे लक्षात ठेवायचं. जिथे जिथे धूळ असते तिथे तिथे झरा असतो. का, धुळीचं जे पण असेल ना ते साफ करण्यासाठी काय असतं, झरा असतो, असं लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते. ठीक आहे. आता बघा, सिंदफणा आणि माजलगाव. सिंधू मुलगी आहे ना, जो जो तिला माज दाखवतो, काय दाखवतो, सिंधूला जो जो माज दाखवतो त्याला त्याला ती फणा दाखवते, म्हणजे सिंदफणा माजलगाव. ठीक आहे. आता बघा, कुंडलिका आणि रोहा. रोह्यामध्ये ना प्रत्येकाची कुंडली काढली जाते. काय काढली जाते, प्रत्येकाची कुंडली. आता बघा, राजापूरला जेव्हा पण पूर येतो तेव्हा रात्रीचे तिकडे काजवे चमकतात. का, कारण तिकडे राजा राहतो म्हणून. ठीक आहे. आय होप तुम्हाला या ट्रिक समजल्या असतील. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि नेक्स्ट पार्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.